विठ्ठल आवडे प्रेम भाव विठ्ठल। यमुना माळ यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, ज्या मुरलीच्या नादानं यमुना थांबायची। प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद भरला पती सुताचा विसर पडला, पती सुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा वेध लागला, याच्या मुरलीचा वेध लागला। नंद नंदन नंद नंदन ओ नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंदन मुरली वाला। हा कळस झाला बघा श्यामबाबा, पती सुखाचा विसर पडला। ही ताकद ज्या मुरलीमध्ये आहे। यमुना माय जाग्यावर थांबायची, स्थिर स्थिर वाहे। गाय आणि वाघ एका ठिकाणी, तृण चारा चरू विसरली। देव निघून गेल्यावर आमच्या कन्हैयालाल महाराजांनी मला आमच्या लहानपणी बरंच लिहून दिलं। लहानपणी म्हणजे संस्थेत आलो, पहिल्या वर्षाला होतो, बाबा रुंदावून आले, मला ते आवड होती, लिहायचो बाबाला संध्याकाळी पाठ करून सांगायचो। म्हणले कमाल आहे, मी लिहून दिलं सकाळी तसंच पुन्हा ते जमतंय। देव निघून गेल्यावर एक आंधळा, बरे का, आंधळा गोकुळ यायचा, गोकुळामध्ये पीठ मागायला, आणि पीठ मागायचं साधन म्हणजे तो बासरी वाजवायचा। बरं एवढं, ते वेगवेगळे विंचू सर्प अपवित्र खाणी, त्यासी देखता मारिती प्राणी, पण त्यास जतन करुणी उदर पोसिती गारुडी। आपण मारतो सापाला, पण त्याच्या पोट भरायचं साधन आहे ना ते, त्यासी जतन करुणी उदर पोसिती गारुडी। कोण कशाच्या बळावर जगेल, आणि म्हणून ते सगळे तुम्हाला माहिती आहे। ते शंकर देवरे गोसाई झाला, सांगुणाच्या वाड्या गेला जी, तसं तो हा जमला, आता जमला तसा तो एक आंधळा सुरदास भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर पीठ मागायला यायचा, त्या गल्लीत यायचा गोकुळातल्या, आणि पीठ मागण्यासाठी बासरी वाजवायचा। बासरी, सगळ्या गोपिका गोळा व्हायच्या बासरी वाजल्यावर, आणि त्या रडू रडू म्हणायच्या, सुरदास येत जा बाबा, तुला आम्ही पाहिजे तेवढं पीठ देत जाऊ, फक्त विनंती आहे बासरी वाजवत जाऊ नको। लालन एक विनय सुनिये, कोण गोपिका, मी बासरीसाठी सांगतो। लालन एक विनय सुनिए अब मोरे गलीन में आई ना, आई तो करुणा करकी मीठी बंसी बजाई है ना। येत जा, फक्त बासरी वाजू नको। मी का सांगतो, ज्या बासरीच्या नादानं अख्खं गोकुळ पागल केलं, ते बासरी ठेवताना जगाचा बाप रडला, विरह सहन होईना। एक प्रसंग सांगतो श्यामबाबा, आहे अजून 1 तास आहे हा, आणि अजून काही समाज मला वैतागला नाही। नलवडे पाटील मनसमोरच चालू आहे, सुडके बाबा म्हणता आमची तारीख घ्या। श्यामबाबा त्या दिवशी मजा आली, आमचे श्यामबाबा असले म्हणजे प्रमाणाची रेल चला बस, म्हणून त्यांना म्हटलं बसू नका। प्रेमाचा, आमचा प्रेमाचा हक्क आहे संस्थेच्या नात्यानं। विठ्ठल विठ्ठल जसं बासरी ठेवताना नलवडे पाटील जगाचा बाप रडला ना, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मी त्यांचा 1-2-3 मिनिटात प्रसंग सांगतो।
शेवटचं भजन पंढरपूरला झालं बरं का जाधव महाराज. शेवटचं भजन खंजेरीवर भजन. राष्ट्रसंत का आता कोणी लावत असेल तो भाग जाऊ द्या, पण राष्ट्राकरिता जन्मभर भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. बसून जा ना, तुम्हालाच पाहतात लोक सगळे उशिरा येऊन. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 बरं अनुकूल काय नाही कन्हैयालाल महाराज. गोऱ्या लोकांचा जमाना आहे, त्याच्यात भजन कडेकोट बंदोबस्त असायचा, पोलीस यंत्रणा असायची. कितीतरीदा अटक झाली कारण ते जवान पोरांना खवळून द्यायचे. राष्ट्रसंत खंजिरीच्या बळावर. पहिल्यांदा या पुंडलिक बाबा आटण्याव, त्यांना ते मराठी कळत नाही, मारवाडी. आटण्याव ते काय हे जुने आहे भाऊ, जमदाग्नी महाराज. बसा बाबा, आले सगळे जुने झाले. अरे आता काय बोटावर मोजण्या इतके राहिले गुरुबंधू. बसा बाबा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. गरम बाबा पण तेवढाच मवाळ आहे. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. स्वाभिमान आहे आम्हाला. ते पोलीस असायचे ना इंग्रज सरकारचे, खंजेरीवर थाप मारून राष्ट्रसंत पहिलं त्यांना सांगायचे, अंग्रेजो. तर थोडं जातो मी मोजरीला, आमच्या भागातलेच आहे राष्ट्रसंत. अंग्रेजो, भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है. अरे हमारे पास भी है, अगर दिखाई नहीं देती होगी तो ये टुकड़ू जी बताता है. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. खंजेरीवर हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड याचे आम्ही एटम बॉम्ब करू. जेवढे आमचे भक्त पुढे बसले ना, ही मिलिटरी होईल. हा ना. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. और ये भूल मत करो, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. त्यांचं भजन ते तरुण खवळून उठायचे खालचे, ते जुनं सांगतो मी. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानो बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. आणि मग अटक व्हायची. त्याचं नाव राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. ते हनुमान, जुने हनुमान मैदान पंढरपूरचं, तिथं त्यांचं भजन आषाढीच्या एकादशीला. बरं का जाधव महाराज, त्यांच्या आधी प्रचंड गर्दी असायची. शेवटचा काळ त्यांना कॅन्सर झाला. 2 माणसांनी धरून आणला आवरगड महाराज स्टेजवर. खंजेरी पुढे आणून ठेवली. सर्वांना माहिती होतं नलवडे पाटील आता भजन होत नाही. 2 माणसांनी धरून आणलं. ते शेवटचं भजन त्यांच्या जीवनातलं. समाजाला हात जोडले, समाजाने टाळ्याचा कडकडाट केला. 1 तास भजन केलं. ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन. 1 तास भजन संपलं. श्यामबाबा खंजेरी ठेवली. राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला. खंजिरीवर डोकं आपटलं आणि वराडच्या भाषेत खंजिरीला सांगतायत, मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललं तुला जन्मभर. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. मी का सांगतो हे? जसं खंजेरी खाली ठेवताना विरह सहन झाला नाही राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज धुनके देव देव रडला, तसा जगाचा बाप बासरी ठेवताना रडला. म्हणून
जोपर्यंत हे आहे, मुरली आहे, काठी आहे, घोंगड आहे, गायी आहे, पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, हे सगळे गोपाळ आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, गोवर्धन, यमुना, तोपर्यंत या चरित्रात खरा प्राण आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनात उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र त्याचं उच्चारण करायचं आहे. सर्वांना पाठ आहे, भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला असला तरी प्रागट्य मात्र गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुल मो. मला काही येत नाही पण सांभाळून घ्यायचं बस. प्रगट भयो जन्मलियो मथुराम. मथुरेत जन्म आहे. रात्री 12 वाजता. मी त्यावेळेला सांगितलं कन्हैयालालजी, हे दोन देवाच्या मध्ये विरोधाभास आहे, राम आणि कृष्ण. नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. एकमेकाच्या विरोधात. रामाचा जन्म चैत्रात, याचा श्रावणात. हे पावसाळ्यात, हे उन्हाळ्यात. हे शुद्ध पक्षात आणि ते वद्यात. हे दिवसा आणि ते रात्री. हे राजवाड्यात, ते येरवड्यात. आहे का नाही? रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुध भुजचारी. भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. चतुर्भुज रूप रे गंभीर बाबा. चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले. माय कौसल्या नाराज झाली. माता पुनि बोली सोमती डोली तजवता तयह रूपा. की जैसी सुलीला अति प्रिय सीला यह सुख परम अनूप. लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. रोदन ठाणा. आणि मग एक दासी पळत आली. नलोडे पाटील बघितलं माय कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज जय हो. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना. मानव ब्रह्मानंद समाना. परमानंद पुनि मन राजा. जाई बुलाई बजाओ बाजा. आदेश दिला और जाओ बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. भर दुपारी एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाचा नवबदा. 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 पुत्र झाला दशरथा. दशरथ पुत्र झाला दशरथा. दशरथ चला चला तेथे जावो. कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जावो. कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. नाहीतर तुकोबारायच्या गाथ्यात शोधाल नाही सापडायचा. बाई कशाच्या नवबदा. पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए. सुहाना हो तो ऐसा हो.
रामाचा जन्म झाला आणि प्रचंड गर्दी, तसं कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. घ्या पुंडलिक बाबा पेढे, गंभीर बाबा पेढे घ्या, का मला बाळ झालं असं वाचलं. अरे रामाचा जन्म झाला तर मायबाप आनंदात आहे, कृष्ण जन्म झाला तर मायबाप टेन्शन मध्ये आहे. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. सासरी कळला माझ्या बाळाशी मारिल, माझ्या बाळाशी मारिल, माझ्या बाळाशी मारिल. जणी कंसाशी माझ्या बाळाशी मारिल, माझ्या बाळाशी मारिल, माझ्या बाळाशी मारिल. चिंतेत आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, सणी कंसाशी कळल, माझ्या बाळाशी मारिल. चिंता विरोधाभास चरित्रातला. आता हे आम्हाला काही वाटत नाही. माझे सगळे मोठे मोठे बंधूही बसलेले आहे, समवयस्कही बंधू आहे, धाकटे आहे, आता बसायचं आहे तेही आहे. इथे कोणीच कमी नाही. फक्त आमच्या संस्थेचा नियम आहे, एका भावानं बोलायचं आणि बाकीच्यानी त्याचं कौतुक करायचं, याच्यापेक्षा काही नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. इथे लपवा लपवा जगजेठी हा एक. दुसरा राम प्रभूचं चरित्र, एक बाणी एक पत्नी एक वचनी. किसनरावचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन, आणि म्हणून एक बाणी एक पत्नी एक वचनी रामचरित्राचं आचरण. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन या चरित्राचं उच्चार. चरित्र ते उच्चारावे. ते सगळे पुढचं माहिती आहे तुम्हाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, इथे प्रेम कळतं बरं का. अरे उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, आई आई आई. अरे ठीक आहे, आईचं प्रेम आहेच, तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही सगळ्या लाडक्या बाईनं आणली कमळ्या बाई, आणा लिख बाबा. नीट पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्यावर लाल डोळे करू नका. जास्त राग येत असेल माझा तर तुम्ही डोळे लावा. आणि प्रत्येक माऊलीला माझं आव्हान आहे, तिनं आपला आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं किती प्रेम असते. पुंडलिकराव, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम, हे निस्वार्थी प्रेम आहे बापाचं आणि मुलीचं. काही स्वार्थ नाही, निस्वार्थी प्रेम रडवतं. मुलाला स्वार्थ आहे, ते म्हणतं काही नाही, 10 वर्ष त्रास आहे, म्हातारा मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा करे मारा, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते हैं. बरं का गंभीर महाराज, तुम्हाला मुलगी आहे ना, बस लक्षात ठेवा. सर्व सहन करेल मुलगी, पण बापाचा अपमान, तुम्हालाही अनुभव आहे श्यामबाबा, बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या सासरी, मग उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस राखेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान.
आणि बापाचंही तसंच आहे. मरायच्या वेळेला खाली टाकतात तेव्हा बाप मुलाकडे पाहून रडतो, मरतो बाबा तुमचं चांगलं आहे रे, पण माझी ताई खूप दुःखी आहे रे सासरी, तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही रे. जाताना माझ्या खोलीत अर्धा तास येऊन रडायची, बाबा मला सहन होत नाही, आता मी आत्महत्या करते. या 10 वेळेला मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा हे दुःख जाणार आहे, असं करू नको. तुझा सासरा तुझी सासू दीर सगळे त्रास देतात मला माहिती आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी जन्माला आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे, तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील. बेटा माझ्यासाठी जगली रे, कोणीतरी जा माझ्या लेकीला ना एक शब्द बोलू द्या, मग मला मारू द्या. लक्षात घ्या, हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून काकणभर जास्त प्रेम आईपेक्षा बापाचं आहे. हा प्रसंगात लक्षात येईल. हे मायचं प्रेम नाही का, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, माय देवकीचं प्रेम आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे मध्यरात्र, अंधार, विजाचा कडकडाट, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, यमुनेला पूर, तरी बाळाला टोपल्यात घेतलं, गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि तिथे ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. मग बापाचं कुठं प्रेम? घेऊन वसुदेवे गोकुळा नेले, घेऊन वसुदेवे गोकुळा घेऊन वसुदेवे गोकुळा नेले, घेऊन वसुदेवे गोकुळाने. यशोदेने खेळविले गे बाईये, यशोदेने खेळविले गे बाईये, ब्रह्म कैसे वेडावले 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 गे बाईये. कारखानाच आहे आमच्या भावाजवळ. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला, हा झालं 1.5 तास आहे.